नमस्कार मंडळी, सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत भरली वांग्याची रेसिपी। त्यासाठी लागणारं साहित्य: मीडियम साईजची वांगी, त्याची 4 काप करून आपण पाण्यामध्ये ठेवायची आहेत। त्यासाठी लागणारा मसाला पाहू। घरगुती काळा मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। फोडणीमध्ये घालण्यासाठी आपण कांदा, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट घेतली आहे। थोडं पाणी किंवा तेल घालून आपण हे वाटण तयार करून घेऊयात। तर इथे आपलं वाटण तयार आहे। तयार वाटण आपण वांग्यामध्ये अगदी काठोकाठ भरणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। जर वाटण उरलं तर ते आपण भाजीमध्ये वरतून घालणार आहोत, त्याने भाजी अजून छान होते। तर इथे आपण गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत। जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आणि त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत। त्यानंतर लगेचच आपण कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ होईपर्यंत आपण परतणार आहोत। कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालणार आहोत। कोथिंबीर झाली की लगेच त्यामध्ये आपण वांगी घालून घ्यायची आहेत। वांगी साधारण 1 ते 2 मिनिटपर्यंत अशीच परतून घ्यायची आहेत। मग अशी उरलेला मसाला आपण यामध्ये आत्ता घालायचा आहे। यानंतर आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे। पाणी गरमच असावं, त्यामुळे तरी जशास तशी राहते आणि भाजी देखील लवकर शिजते। इथे आपण अजून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। भाजी शिजली की नाही हे आपण अधूनमधून चेक करायचं आहे। भाजीला शिजायला साधारण 12 ते 15 मिनिट लागतात। इथे तयार आहे आपली भाजी। थँक्यू।